रिक्षा अडवून चालकाला बेदम मारहाण करून रिक्षावर दगड घालून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला केली पोलिसांनी अटक। रिक्षा रस्त्यात अडवून चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील 1000 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन रिक्षावर दगड घालून पसार झालेला सराईत गुन्हेगार धनंजय शैलेश भोसले वय वर्ष 27 याला पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली। सांगली शहरातील मॉडर्न बेकरी नजीकच्या भोसले वाड्यात राहणारा धनंजय कृष्णा नदीतील बंधाऱ्यावर पोलिसांच्या हाताला लागला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रिक्षा चालक रामचंद्र भोसले हे दिनांक 9 मे रोजी आपली रिक्षा घेऊन घरी निघाले होते। त्यावेळी संशयित धनंजय भोसले आणि त्याचा 2 साथीदारांनी त्यांची रिक्षा अडवून रामचंद्र भोसले यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली। त्यांच्या शेवटच्या खिशातील 1000 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन पुन्हा मारहाण केली आणि जाताना त्यांच्या रिक्षाची काच दगड घालून फोडली। या प्रकरणी रिक्षा चालक रामचंद्र भोसले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, परंतु गुन्हा करून धनंजय भोसले हा पसार झाला होता। त्याचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि संकेत कानडे यांना धनंजय भोसले हा कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून त्याला अटक केली। त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने आपले 2 साथीदार अल्ताफ खलिफा आणि अमित शिंदे राहणार शामराव नगर यांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचं पोलिसांना सांगितले। ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर, सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे, हवालदार संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, संजय पाटील यांच्या पथकाने केली आहे।